नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला आवळ्याची झटपट अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 2 आवळे घेतलेले आहेत, मी कट करून घेतलेले, स्वच्छ धुवून असे छोटे छोटे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत बघा। त्यासाठी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 4 मिरच्या घेतल्या, त्या कमी तिखटवाल्या आहेत, 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या आहेत, कातीचा कांदा 2 आहेत बघा। अशा पद्धतीचे बघा मी त्याच्यावरचे साल वगैरे काढलेले आहेत। 5 जरी थोडीशी घेतली तरी पण चालेल, नसेल तर आपला साधा कांदा घेतला तरी पण एक चालेल। आलं घेतलेलं आहे, थोडंसं पुदिना घेतलाय आणि 5 कढीपत्त्याची पानं घेतली, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। छोटा 1 चमचा बघा मी धने घेतलेले आहेत, छोटा 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे। ह्यात टाकायची कोथिंबीर, मिरच्या, कांदा टाकायचे बघा, पाती सकाळ घेतलेला आहे, थोडंसं लसूण, आलं, पुदिना, धने, जिरे, कढीपत्ता आणि आवळ्याच्या फोडी केलेल्या त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्यातला आपल्याला एक छोटा 1 चमचाभर असं त्याचा रस टाकायचा, फक्त अर्ध पूर्ण नाही टाकायचं। आता हे काय करणार आहे, बिना पाण्याचंच मी मिक्सरला आबडधोबड करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बिना पाण्याचं बारीक करून घेतलेलं आहे, बंद चालू करून बारीक करायचं। जास्त पण आपल्याला अशी पेस्ट नाही पाहिजे, दरदर पाहिजे बघा, अशा पद्धतीमध्ये दरदर झालं पाहिजे, म्हणजे छान लागतं चवीला। आता ही तुम्ही एखाद्या वाटीमध्ये किंवा वाडग्यामध्ये काढून तुम्ही ह्याच्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं हिंग टाकून फोडणी दिली तरी पण चालेल, आणि अशा पद्धतीनं जरी खाल्लं तरी चालेल। ह्यात तुम्ही अजून काय टाकू शकता, तुम्ही जास्त प्रमाणात थोडीशी अजून कोथिंबीर वाढवली तरी चालू शकते। शेंगदाणे भाजायचे आणि ते पण टाकायचे ह्याच्यामध्ये, पण आबडधोबड झाले तरच छान लागेल। एकदम बारीक अशी पेस्ट करू नका, तुम्हाला बारीक पाहिजे तर तशा पण रेसिपी पहिल्या मी अपलोड केलेल्या आहेत। ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही काळं मीठ पण टाकू शकता, मस्त असं चवीला लागतं। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।